नमस्कार बंधू भगिनींनो, मी कोच प्रभाकर कासार. माझ्या दैनंदिन तंत्रज्ञानाची ओळख या व्हिडिओ मालिकेमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो. मी मागील आठवड्यामध्ये या व्हिडिओ मालिकेचा भाग 2 मधील अ भाग प्रसारित केला होता. त्या व्हिडिओ मालिकेचा भाग ऐकून आपण मला शेअर्स, सबस्क्राईब केले, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स टाकून माझे कौतुक केले, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि ही व्हिडिओ मालिका ऐकून पुढे असंच मला लाईक, सबस्क्राईब आणि कौतुक कराल ही मी आपणाकडून अपेक्षा बाळगतो. व्हिडिओ मालिका ऐकून निश्चितपणे आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि पुढील लाईफ सुरक्षित आणि सुखकर आपण जगाल याची मला अपेक्षा आहे. तर मी 2 भागामध्ये गॅस संचामधील गॅसची शेगडी या भागाची माहिती आपल्यासाठी प्रसारित करीत आहे. चला तर मग या 2 भागामधील पहिला भाग आहे गॅसची शेगडी म्हणजे काय. गॅसची शेगडी म्हणजे द्रव पेट्रोलियम वायू वापरून अन्न शिजवण्यासाठी वापरले जाणारे उपकरण होय. यात गॅस नियंत्रित करून ज्योत तयार केली जाते, ज्यामुळे उष्णता निर्माण होते आणि अन्न पटकन शिजते. तर याला आपण गॅस शेगडी असे म्हणतो. आता भाग नंबर 2 मध्ये ही गॅस शेगडी कशी बनवली जाते याची मी आपणास माहिती देतो. पहिल्यांदा गॅस शेगडी बनवण्याचे डिझाईन तयार केले जातं आणि हे डिझाईन तयार करताना ISI आणि IS या भारतीय स्टँडर्डचं नामांकन विचारात घेतलं जातं. ही डिझाईन तयार झाल्यानंतर त्या डिझाईनप्रमाणे शेगडीची बॉडी तयार करण्यासाठी स्टेनलेस स्टील आणि माइल्ड स्टील या 2 धातूंचा पत्रा तयार केला जातो. ही बॉडी तयार करण्यासाठी प्रेस मशीन आणि लेझर कटिंगद्वारे त्या बॉडीला आकार दिला जातो आणि बॉडी तयार केली जाते. बॉडी तयार करण्यासाठी स्टेनलेस स्टील 304 नंबरचा धातू वापरला जातो आणि माइल्ड स्टीलच्या बॉडी असलेल्या शेगडीला पावडर कोटिंग केले जाते. या शेगडीमध्ये अत्यंत महत्वाचा भाग असतो तो बर्नर. आणि हे जे बर्नर आहेत, हे बर्नर पितळापासून आणि ॲल्युमिनियमच्या अलायपासून बर्नर बनवले जातात. जे पितळाचे बर्नर असतात त्यामध्ये उष्णता टिकते आणि समान ज्योत चालते. आणि ॲल्युमिनियम बर्नर हलके आणि स्वस्त असतात. या बर्नरला छिद्रे दिलेले असतात. हे छिद्रे आपल्या गॅसमध्ये हवा मिक्स करायचं काम करतात आणि त्यामधून आपल्याला अत्यंत चांगल्या प्रतीची निळसर रंगाची ज्योत मिळत असते. या गॅस शेगडीमध्ये गॅस वाहून नेण्यासाठी पाइपिंग केले जाते. हे पाइपिंग करण्यासाठी स्टेनलेस स्टीलचे पाईप
आणि माइल्ड स्टील या धातूपासून बनवलेले पाईप वापरले जातात. आणि जे माइल्ड स्टीलचे पाईप असतील त्याला विशिष्ट प्रकारचे पावडर कोटिंग केले जाते. प्रत्येक बर्नरसाठी स्वतंत्र कंट्रोल वाल्व बसवले जातात आणि या बर्नरवर नॉब बसवले जातात. त्या नॉबद्वारे आपण गॅस कमी जास्त करतो. हे नॉब बॅकेलाइट या उष्णता प्रतिरोधक पदार्थापासून बनवले जातात आणि या शेगडींचे इग्निशन अनुसार 2 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार असतो मॅन्युअल इग्निशन. मॅन्युअल म्हणजे गॅस आपण लायटरद्वारे पेटवतो आणि दुसरा प्रकार आहे ॲटो इग्निशन. या ॲटो इग्निशनमध्ये स्पार्क केला जातो बॅटरीद्वारे आणि ज्योत तयार होते. याचबरोबर शेगडीच्या वरच्या भागाला आपण टॉप म्हणत असतो आणि हा टॉप सुद्धा टफन्ड ग्लास पासून बनवला जातो. त्यापैकी टफन्ड ग्लास म्हणजे ग्लास टॉप शेगडी हा एक पहिला प्रकार असतो आणि दुसरा जो टॉप बनवला जातो तो स्टेनलेस स्टीलचा धातूचा पत्रा टॉप वरती बनवताना वापरला जातो. त्याला आपण स्टेनलेस स्टील टॉप शेगडी असं म्हणतात. अशा पद्धतीने यामध्ये 2 प्रकार पडतात टॉपवरून, ग्लास टॉप शेगडी आणि स्टेनलेस स्टील टॉप शेगडी. तसेच या शेगडीचे महत्वाचे भाग असतात ते म्हणजे बॉडी आणि फ्रेम, नंतर बर्नर, पाइपिंग, नॉब अशा या शेगडींच्या भागाची नावे आहेत. या व्यतिरिक्त गॅस शेगडी बनवल्यानंतर त्याच्या काही तपासणी टेस्ट केल्या जातात. तर मी त्या 3 भागामध्ये त्या तपासणी टेस्टची माहिती आपणास देणार आहे. ती पहिली जी टेस्ट आहे त्या तपासणी टेस्ट मधली ती म्हणजे गॅस लीक आहे की नाही ते तपासले जाते. 2 नंबरची टेस्ट आहे त्यामध्ये दाब सहनशक्ती चेक केली जाते शेगडीची. आणि 3 नंबर टेस्ट मध्ये फ्लेम टेस्ट म्हणजे ज्योत एक समान आहे की नाही हे तपासले जाते. यानंतर गॅस शेगडीवर काही अनिवार्य नोंदी असणे आवश्यक असतात. गॅस शेगडी बनवताना ISI स्टँडर्ड हे नामांकन समोर ठेवून गॅस शेगड्या बनवल्या जातात आणि त्या नामांकनाप्रमाणे त्या शेगड्यांवर काही नोंदी करणे आवश्यक असतात. त्यामध्ये निर्माता, कंपनीची माहिती, निर्मात्याचे नाव, ब्रँड नाव, निर्माण स्थान याची नोंद असते. त्याचबरोबर ISI, BIS किंवा ISI किंवा BIS, IS हा मार्क सुरक्षा आणि गुणवत्तेचं प्रमाण दर्शवतो. याचं सुद्धा मार्किंग त्या गॅस शेगडीवरती केलं जातं. त्याचबरोबर मॉडेल नंबर सुद्धा त्या गॅस शेगडीच्या वरती लिहिला जातो. इंधनाचा प्रकार लिहिला जातो. म्हणजे ही गॅस शेगडी कुठल्या इंधनासाठी आपण वापरणार आहोत. LPG हा त्यातील एक प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे तो PNG होय. तसेच गॅसचा ऑपरेटिंग प्रेशर सुद्धा गॅस शेगडीवर लिहिलेला असतो. तो LPG साठी 2.94 किलो पास्कल असा असतो आणि PNG साठी 2.0 किलो पास्कल
असा असतो. त्याचबरोबर शेगडीवर वर्ष आणि उत्पादनाची तारीख लिहिलेली असते. याच्या व्यतिरिक्त शेगडीवर बर्नर क्षमता लिहिलेल्या असतात. त्यामध्ये राईट बर्नरचा जो बर्नर असतो त्यावरती 1.5 किलोवॅट असं लिहिलेलं असतं आणि लेफ्ट साईडचा बर्नर असतो त्यावरती 2.5 किलोवॅट असे लिहिलेले असते. आणि मोठ्या बर्नरची कॅपॅसिटी असते 3 किलोवॅट. नंतर याचबरोबर शेगडीवर सिरियल नंबर, बॅच नंबर लिहिलेला असतो. याच्या व्यतिरिक्त या शेगडीवरती एक इमर्जन्सी नंबर लिहिलेला असतो. त्या नंबरावरती आपण कॉल करून संबंधित कंपन्यांची मदत घेऊ शकतो. याचबरोबर मी भाग नंबर 4 मध्ये कार्यपद्धती शेगडीची समजून सांगणार आहे. यामध्ये LPG सिलेंडरमधून गॅस रेग्युलेटर होज पाईपद्वारे शेगडीपर्यंत येतो. नॉब फिरवल्यावर गॅस बर्नरमधून बाहेर पडतो आणि नंतर आपण गॅस लायटर किंवा ॲटो स्पार्क करून गॅस पेटतो आणि ज्योत तयार होते. हवेचे प्रमाण आणि गॅसचे प्रमाण योग्य प्रमाणात मिळून निळी ज्योत तयार होते. ती पूर्ण ज्वलन दर्शवते. यानंतर मी 5व्या भागामध्ये गॅस शेगडी वापरताना घ्यायची काळजी याची माहिती देणार आहे. त्यापैकी पहिली काळजी अशी आहे की गॅस लीक होत नाही ना ते पहिल्यांदा तपासा. 2 नंबरमध्ये शेगडी आणि सिलेंडर जवळ इलेक्ट्रिक स्विच किंवा ज्वलनशील वस्तू ठेवू नका. 3 नंबरमध्ये वापरून झाल्यानंतर शेगडीचे रेग्युलेटर बंद करा. वेळोवेळी पाईप व रेग्युलेटर बदलत राहा. आणि 4थ्या नंबरमध्ये शेगडी स्वच्छ ठेवा. बर्नर ब्लॉक झाल्यास ज्योत पिवळी होते आणि गॅस यामुळे वाया जातो. त्यासाठी शक्यतो बर्नर जास्तीत जास्त स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करा. ते ब्लॉक होणार नाहीत याची काळजी घ्या. त्यानंतर शेगडींचे प्रकार बर्नर अनुसार किती आहेत ते मी आता सांगतो. त्यामध्ये सिंगल बर्नर म्हणजे 1 बर्नर शेगडी, डबल बर्नर म्हणजे 2 बर्नर शेगडी, नंतर 3 बर्नर शेगडी म्हणजे 3 बर्नर असलेली शेगडी आणि मोठ्या कुटुंबासाठी 4 बर्नर्स असलेली शेगडी वापरली जाते. अशा पद्धतीने मी आपणास आपल्या स्वयंपाक संचातील गॅस शेगडीची माहिती दिलेली आहे. ती व्हिडिओ मालिकेद्वारे आपण ऐका आणि आपले लाईफ सुरक्षित सुकर बनवा ही नम्र विनंती. धन्यवाद.